नमस्कार, ऐकून महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे क्यूटेक ॲबॅकस अकादमीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्यूटेक ॲबॅकस अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठित समारंभ उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला, गणितीय कौशल्याला आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा विविध स्पर्धेचे आयोजन आवश्यक असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी व पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि गुणवत्ता वाढते आणि अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना गणितीय मध्ये विविध क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी हे वरदान ठरते, असेही यावेळी पालकांनी बोलताना सांगितले. ज्या स्पर्धा घेतल्या होत्या यामध्ये आज राज्यभरातून 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांसोबत सहभाग नोंदवला. आज दिवसभर त्यांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर त्यांचं बक्षीस वितरण आजच सर्वांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि यापुढे अशा कार्यक्रम करण्याचं नियोजन आम्ही त्याच्या नियमाने केलेलं. अशा प्रकारचा कार्यक्रम किती वर्षापासून? हा कार्यक्रम नेहमी असतो, पण या मोठ्या प्रमाणात आम्ही पहिल्या वेळेस केलेला आहे. यानंतर तो दर 3 ते 4 महिन्यानंतर पिरियडिक पद्धतीनं तो कार्यक्रम करतो. याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश असा आहे की आपण दिलेल्या सर्व फ्रँचायझीमध्ये एक स्पर्धा लागावी, ही हेल्दी स्पर्धा असावी आणि त्यातून चांगल्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणे बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्यांनी पुढील दिशेनं योग्य मार्गक्रमण करावा अशा अपेक्षांचा आहे. भरपूर क्लासेस होता अभ्यासाचे वेगवेगळे आहे, तर आपलं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? आपलं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही मुलांवरती विशेष काम करतो. म्हणजे मुलांना कोणत्या वयात काय अपेक्षित आहे, वयोगट आम्ही लक्षात ठेवून त्यांना त्या पद्धतीनं फॉर्म्युलेस डिझाईन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना आम्ही ट्रेन करत आहोत. हे आमचं खास विशेष असं. स्पर्धा कशा प्रकारे? स्पर्धा घेण्यामध्ये लेवलनुसार 1 ते 8 लेवल असतात, ज्युनियर लेवल असतात. त्यानुसार आपण लेवलनुसार मुलांना इंट्रोड्यूस करतो आणि त्या पद्धतीनं त्या लेवलमध्ये त्यांची रँकिंग करतो. आज कुठून मुलं सहभागी झाले ते कोणत्या आपल्या जिल्ह्यात? राज्यभरातून मुले आलेले आहेत. अहिल्यानगरमधून आलेले, बीडमधून आलेले आहे, जालन्यावरून आलेले आहेत, संभाजीनगरमधील मुले आहेत. आपल्या ज्या ज्या ठिकाणी फ्रँचायझी आहेत त्या आपण आज सहभागी केल्या. किती ठिकाणी राज्यभरात? सध्या आपल्या 20+ फ्रँचायझी आहेत आणि 500+ मुलं आपल्याला सध्या शिक्षण घेतात. आपलं हेड ऑफिस कुठं आहे? आपलं हेड ऑफिस इथं संभाजीनगर पडेगाव या ठिकाणी आहे. काय आव्हान करणार? आव्हान निश्चितपणे हे करेल की आपण ज्या भागात आहोत त्या ठिकाणी जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितपणे या क्लासचं आपण जॉईन करावं आणि त्यातून आपलं भविष्य निश्चितपणे व्यवस्थित करावं अशी मी या ठिकाणी आव्हान करतो. विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी त्याची प्रोसिजर कशी? विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कॅल्क्युलेट ॲबॅकस क्लासेस उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपण आपलं नाव नोंदणी करून पहिल्या लेवलपासून आपण सहभाग नोंदवतो. माझं नाव संतोष कोळगे, तर माझ्या पत्नी रोहिणी कोळगे, आम्ही दोघं मिळून या कंपनीचं काम करतो. काय साधारण राज्यभरातले त्यांना पारितोषिक वितरण केलं, काय सांगायचं? याचा उद्देश असाच आहे की मुलांमध्ये जी गणिताची भीती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना त्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल आणि सोप्यात सोप्या पद्धतीने गणित कसं सोडवता येईल ह्या ट्रिक्स आपण या कॅल्क्युलेट ॲबॅकसच्या माध्यमाद्वारे फ्रँचायझींना ट्रेनिंग देऊन आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त गणिताचे त्यांची बाकीची कौशल्य आपण डेव्हलप करत असतो, जसं स्टेज रिडिंग असेल, बाहेर ॲक्टिव्हिटी असेल, संभाषण कौशल्य असेल, त्याच्यावरही देखील आपण काम करतो. बाकीच्या ब्रेन ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करायला. विद्यार्थ्यांमधला वयोगट काय असतो? आता आपल्या फ्रँचायझीमध्ये आणि सेंटरमध्ये वयोगट हा 3 ते 5 वर्षाचा आहे. त्याच्यावरती आपण काम करतो. हेड ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे, परंतु फ्रँचायझी कुठं हेड ऑफिस आपलं छत्रपती संभाजीनगरला पडेगाव येथे आहे, पण त्याच्या फ्रँचायझी शेवगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, नाशिक, बीड, गेवराई, पुणे, अहमदाबाद, पंजाब अशा ठिकाणी आहे. नवीन विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी काय आव्हान करसान तुम्ही? नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे आपण कसं करतो की ह्या जे फ्रँचायझी आहे त्या फ्रँचायझीला ट्रेनिंग दिल्यानंतर त्या एरियामध्ये जे आहेत त्याच्यावरती अभ्यास करतो. गणितातली भीती कशी आहे किंवा मुलांना कुठे प्रॉब्लेम येतो आणि ते अडचण जी येते त्या अडचणीवरती अभ्यास करण्याचं काम करतो आणि त्यांना त्या प्रभावामध्ये आणण्याचा प्रयत्न. आपलं नाव? माझं नाव रोहिणी संतोष कोळगे.
सोडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नारायणगाव पैठण. या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या गणितीय जे काही विकास आहे त्या विकासाला भर पडते आणि मोठी मोठी उदाहरणं सुद्धा मुलं अतिशय कमी वेळेमध्ये आणि अचूकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ती पारंगत होतात. निश्चितच या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीनं फायदा होईल आणि गणिताच्या माध्यमातून हे आपल्या देशाचं नाव निश्चितच उज्ज्वल करतील अशी एक आशा या क्लासच्या माध्यमातून दिसते आहे. अकॅडमीला तुम्ही जवळून पाहिलं, कसं वाटलं की अतिशय चांगला प्रतिसाद आणि चांगली बाब आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी गणिताला घाबरतो. ग्रामीण भागातलाच नव्हे तर शहरी भागातलाही विद्यार्थी गणिताला घाबरतो. पण या अबॅकसच्या माध्यमातून आणि या क्लासच्या माध्यमातून ही जी भीती विद्यार्थ्यांच्या मध्ये गणिताच्या विषयी आहे ती निश्चितच दूर होते आणि ते सहज या टेक्निकने गणित मोठी मोठी गणित फक्त हातवारे करून त्याच्या संकेतावरून मोठी मोठी गणित अगदी कमी वेळेमध्ये काही सेकंदामध्ये हे सोडवण्याचा प्रयत्न करताना ती सोडवतात. त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पण वाढतो आणि हा जो कठीण विषय गणित आहे तो गणित अतिशय सोपा विषय त्यांना वाटायला लागतो. त्यांची भीती सुद्धा दूर होते असं मला वाटतं. तिची मॅथमध्ये खूप चांगली प्रगती झाली आहे. आम्ही पण स्वतः सेंटर माझे हेल्प चालवलं आहे. खूप चांगलं बेनिफिट आहे की मॅथ त्यांना बघून दिलं जातं आणि त्यांना मॅथमध्ये कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. जे गणित आपल्याला पहिलं खूप आवड व्हायचं काही सेकंडमध्ये विद्यार्थी सोडतात त्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स लेवल, त्यांचं ब्रेन पॉवर, त्यांचं माइंड खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. आणि सगळ्यांना माझ्या मित्रांना आवाहन केलं की सर्वांनी कॅल्क्युलेट अबॅकस अकॅडमी जॉईन करावी. सामाजिक मुलांची विकास करावी.